स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आता सध्या स्ट्रेच झालेली आहे, म्हटलं दिवा वगैरे लावून घेते कारण संध्याकाळपासून या ब्लॉगची सुरुवात होत आहे. का तर ते पण सांगते, कारण आज सकाळपासून बिझी होती. पहिल्यांदा तर व्हिडिओ एडिटिंग, मग नंतर मग व्हिडिओ अपलोडिंग, इकडे तिकडे शेअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. नंतर मग काय झालं की माझ्या मोबाईलमध्ये मेमरी फुल दाखवली. नंतर काय मेमरी फुल दाखवल्यानंतर माझं व्हॉट्सअपसुद्धा ओपन होत नव्हतं ना, माझं कोणतंच ॲप चालत होतं. मग मी बसली ते सगळं मेमरी क्लिअर करायला. मग किती वेळपर्यंत तेच घेऊन बसली, मेमरी क्लिअर करत बसली. म्हणजे जे ओल्ड ब्लॉग्स होते ते सगळे डिलीट केले, काही कामाच्या नव्हत्या क्लिप्स त्या डिलीट केल्या, फोटोज वगैरे मी फोल्डर बनवून ठेवले, म्हणजे असं सेपरेट करून ठेवलं सगळं. आणि सगळं म्हणजे मोबाईलमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलं सगळं. म्हणजे मला वेळेवर जर क्लिप टाकायचे आहेत, काही नवीन क्लिप्स आहेत त्या सगळ्या मला दिसून जाणार असं म्हणून मी केलं. आणि 2 दिवस झाले मेल्सचे रिप्लाय करू शकले नाही बिझी असल्यामुळे. तर मेल्सचे रिप्लाय केले आज सगळ्या. आणि नंतर काय झालं की मेल्सचे रिप्लाय पण केले, हां तुमच्या कॉमेंटचे रिप्लाय केले. तर मला वेळच नाही मिळाला की ब्लॉग वगैरे शूट करायला. म्हणून मग म्हटलं चला आता फ्रेश होते, ब्लॉगला सुरुवात करते. आता दिवाबत्ती करते पहिल्यांदा, नंतर मग तुमच्यासोबत आरामात बसून बोलते. आणि हो, तुमच्या प्रश्नांची उत्तर पण देते. म्हणजे जे प्रश्न आपले पेंडिंग होते वैभवच्या लग्नाबद्दलचे आणि शुभमच्या लग्नाबद्दलचे, तर त्या सगळ्यांचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. तर बघत राहा. समोर मी पहिल्यांदा दिवाबत्ती करते, नंतर तुमच्यासोबत बोलते. ठीक आहे. हा, म्हणजे डेकोरेट करा तुमच्या मर्जीने, तुम्हाला केवढं पाहिजे, कसं पाहिजे, काय पाहिजे. आणि हे सॉसेस, पिझ्झा सॉस, मेयो, आणि हे सगळं बरोबर असं लावा तुमच्या मनाने. तुम्हाला कोणत्या पिझ्झामध्ये काय पाहिजे आहे आणि कसं पाहिजे आहे. मोझरेला चला हां. आज आता सगळेजण आपापल्या मर्जीने पिझ्झा बनवणार आहे. आज पिझ्झा मेकिंग कॉम्पिटिशन आहे आमचं. तसं तुला सगळं कच्चंच आवडते. हिला तांदूळ कच्चे आवडते, हिला डाळ कच्ची आवडते, सगळंच कच्चं आवडते तिला. तिच्या शरीरामध्ये ही कमी आहे कॅल्शियमची कमी आहे. हा, ती लक्षणच आहेत ते. ओ, हे तर कसं मस्त करून घेतलंय. आणि पिज्जा मेकिंग कंपटीशन कौन कौन पार्टिसिपेट करने वाला है? तुम्हें बिना पार्टिसिपेट खुद के लिए बना रही, खुद को क्या क्या चाहिए उसके. हाँ, ये कंपटीशन नहीं, ये पता है कि चॉईस आहे. हाँ, आपापल्या चॉईस नाही बनवा. मग असं घराने नाही पाहिजे की हे असं कोण झालं, नसं कोण झालं. हा, बरोबर आहे. हे आम्हाला आवडलं नाही, हे आमच्या मनासारखं नाही झालं. म्हणून ज्याला जसं पाहिजे तसं तसं, जे जे आवडते ते सगळे फिलिंग टाका त्याच्यामध्ये. हे प्रीहीट व्हायला ठेवलेलं आहे अवन. आणि यात आम्ही पिझ्झा टाकणार आहोत आता थोड्या वेळाने. ही मी. हॅलो. हा कर बेटा. पिझ्झा बेस इकडे आहे. स्वीट बनव. स्वीट, अरे स्वीट कॉर्न विसरलो. स्वीट कॉर्न विसरलो. पिझ्झा मेकिंग कॉम्पिटिशन आमची मागे सुरू आहे. कोण विनर होणार आहे ते आम्ही बघू नंतर. हे अद्विक दीदी हा. आणि तो कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही म्हणते गट्टू नेहमीप्रमाणे. त्याला काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही द्याल तर मी खातो, नाही द्याल तर काही गरज नाहीये. मला खायची गरज नाही. तो त्याचा पिझ्झा बनवते आणि मी ह्याच्यामधले एक एक पीस खाणार आहे. हा माही, मी तुमच्यामधलेच एक एक पीस खाणार आहे. थांबा, मी तुम्हाला इथे ठेवते. बसून राहा इथे. इथे बसून राहा. हो थांब ना, मला बघू तर दे. मेरा कुछ नहीं है, मेरा इतना दिखने में अच्छा नहीं है, वो खाने से मतलब अभी. हे बघा, माहीचा पिझ्झा रेडी आहे आणि तिला बघण्यात काही घेणं देणं नाहीये कसा दिसणार, काय दिसणार. फुल्ली लोडेड. इतकं चीज टाकल्यानंतरही चीज कमी झालं म्हणते. चाहिए और
एक्स्ट्रा चीज पिझ्झा. इसको वैसे डाल दो अंदर. हा. नको नको विथ स्टँड नाही अगं, ते स्टँड काढून घे. आणि इकडे कृष्णाचा पिझ्झा. डालू कैसे डालू? हो तसंच असं अगं असं काढणं. हा चीज काय आणि बस असं टाकून दे साईडला ठेव. एक आणखी जागा पाहिजे आहे त्याचं पण ठेवायचंय ना. झालं जल्दी रहो. आता बघू दे कृष्णा, बघू दे तुझा पिझ्झा बघू दे. दिखने में भी अच्छा बना है. दिखने में अच्छा बना है. नाही पण चीज टाकू शकते ना आणखी तू. आपलं जास्त चीज नाही पाहिजे. बस कारण अंदर cheese अद्विक तुझं बघू दे. अरे बापरे, अद्विक तर छान छान मस्त याला आवडतात. याला बघ सगळ्या गोष्टी आवडतात. कॅप्सिकम आवडते, जास्त ऑनियन आवडते, सगळं जास्त आवडते. माझ्यासाठी सर्व. अद्विक तू पण हे टाक ना, काय म्हणतात मेव टाक ना थोडं त्याच्यामध्ये. हे बघ मेयोनीज भरून टाकत आहे. आपण मदत करू. मैं इसे मैगी मसाला डाल दूं थोड़ा. अरे चिली फ्लेक्स और वो डालो ना. चीज मेल्ट नहीं हुआ है तब तक. म्हणजे इतके लवकर मिळते होते का. डालो, मेरा डालू क्या? हो आओ मैं डालती हूँ. ओ देख कैसा इसको बोलते हैं. अरे हे बघ ना. अबे इसको ऐसे क्यों कर दिया? हे आप टाक ऐसे ना. अलग टॉपिक वो बात है नंतर का. अरे आता पण हलकसं टाक ना. इसने कहता है कि सिर्फ चीज और चीज ही कर हे दिया. बघ ना यार कुछ नहीं, उस पे सिर्फ चीज दिख रहा है. अपन चीज बस बोलते चीज बस बोलते उसको. ऐसा लोडेड चाहिए ऐसा पूरा. सगळ्यात जास्त माझ्या पिल्लूचा पिझ्झा मस्त झालेला आहे. मी झिरो एक्सपिरियन्स आहे मला, झिरो एक्सपिरियन्स. झिरो एक्सपिरियंस आहे त्याला बघ तरी. हम तो जैसे वहाँ पे काम करे डोमिनोज में. इतना चीज उस पे लग रहा था. हाँ जी. है ना अद्विक का भी उधर. अद्विक का भी ऐसे. अच्छा ना. एक नंबर आहे ते. चला मस्त झाला पिझ्झा. 10 माहीने बनवलेला तो पण छान झाला. रेटिंग 10 मधून 8. दीदीची याला हो. आता ते पिझ्झा बेस संपलेले आहेत. आता आमचे सँडविच ब्रेड आहेत. आता ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत आम्ही. गार्लिक ब्रेड. चलो हा माझा ओरिजिनल बनवलेला पिझ्झा आहे. हा काय पण किती सही पण किती दिसून आला का तो. माझा पण. हे काहीतरी दिसणार आहे तो. आणि बनवलं चिली फ्लेक्स वगैरे. असं वाटतं मम्मा. माझाही चांगला दिसत. हा पण माझा जास्त ओव्हरलोडेड दिसतोय. हा कृष्णाने बनवलेला आहे, हा अद्विकने बनवलेला आहे. दोघांचे पण छान दिसत आहे. खायला कोणता चांगला आहे आता तो बघू आपण. माझ्या इथे सगळ्यात कमी कोणची गोष्ट आहे, हे मेयोनीज सगळ्यात जास्त कमी आहे माझ्या इथे. मेयोनीज कमी आहे. शिमला मिरची तुझ्या याच्यामध्ये सगळं जास्त आहे. माझ्या सर्वात जास्त आहे. माझ्या इथे घ्या सगळं. आता मग कट करा लवकर. माझी द्यायला माझा नाही मला नाही. थांब ना तरी. काय नाही होत. कट तर करू दे, स्लाइस तर करून घेऊ दे त्याच्या. त्याचा मसाला याचा चिवडा करून टाकायचा. अरे जास्त मोठी होऊन जाते. कशाचा चिवडा करून टाकायचा इसके अंदर चूड़ा. बघू. इसका चिवड़ा. अच्छा हा तसंच करायला लागतं ते. हे माहितीये का एवढं मोठं आहे. वो सैंडविच के हिसाब से थोड़ा ये ज्यादा ही. हो मला माहित आहे तसंच करायला लागतं. अरे वाह. हो हम पहले ही विचार मतलब. कारण पिझ्झा बेस संपलेला आहे. ज्यादा हो गया, रुको ज्यादा नहीं हुआ. जास्तच मोठं झालेलं आहे. आणि मोझरेला चीज पण संपलेलं आहे. आता क्यूब्स आहेत ते काम करणार आहेत ते. चला झालं बघा. झालेलं आहे बाबा. उठाव. आता चला ओव्हन मध्ये ठेवा. मम्मा अरे उस पर चीज निकल रहा पूरा उसका. नहीं निकला. का निकला. चला झाला आता. कर दो क्लोज उसको भी. दुसरा लॉट बनवते. खूप आहे हे आणखी. हा अद्विकचा आहे. छान बनवलं अद्विक, मस्त बनवलं. त्यावर ते टाक जे पण तुला पाहिजे आणखी. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. बघू दे
झाले का रे? अब दूसरा स्लॉट डालो उसमें. हा आता दुसरा स्लॉट टाकलेला आहे. मॅगी 2 मिनिट. बघू झालेले, बघू कसे झालेले आहेत तर. कोणी खाल्लेवाला अरे मेल्ट नाही झालं ना बरोबर. झालाय. मेल्ट झालं पक्का. खाऊन पाहतो. चला रिव्ह्यू द्या लवकर लवकर. मस्त. खरंच चांगलं झालंय का? मी फक्त ब्रेडच जसं मीच बनवलं. मी फक्त ब्रेडच खाल्ला, त्याच्या अर्धाचा नाही खाल्ला. नाही का माही? आवडलंय? पिज्जा से अच्छा लग रहा. हा खरंच का? पिझ्झा पेक्षा चांगलं वाटत आहे. नाही पिझ्झा एवढंच वाटलं. याला पिझ्झा एवढंच वाटत आहे. पिझ्झा पेक्षा चांगलं वाटत आहे तुला. अरे हे काय आहे? अरे तुझा इथे आहे ना, हे घे ना. अरे घे ना. मग मी घेऊ का? चला मी हा खाऊन घेते मग. चीज मेल्ट नाही झाली. सगळं काही आटोपलेलं आहे आणि पिझ्झा वगैरे बनवला होता. नंतर मग आमचं ते काय म्हणतात त्याला, मोझरेला चीज पण संपलं होतं आणि पिझ्झा बेस पण संपला होता. नंतर आणखी मुलांना खायची इच्छा झाली तर मग ते ब्रेड पिझ्झाच बनवला सगळ्यांनी. सँडविच ब्रेड जे असतात त्यावरच ते सगळे टॉपिंग टाकून ब्रेड पिझ्झा बनवला. पण तो इतका काही खास झाला नव्हता. जसं मोझरेला चीजची जी टेस्ट असते ती टेस्ट त्याला आली नाही बिलकुलच. क्यूब किसून टाकले होते ते, तर बिलकुल ते मेल्ट व्हायला खूप वेळ लागला. तर म्हणून ती टेस्ट नाही आली. तर मला काही इतका आवडला नाही. पण ठीक आहे, आता मुलांना आवडला, मुलांनी खाल्ला. आणि आता मी सगळं किचन वगैरे क्लीन केलं पूर्ण. आणि मला एका कॉमेंटचं हसू येतंय. कालची कॉमेंट होती बहुतेक. त्या कालच्या कॉमेंटमध्ये मला म्हटलं गेलं होतं की ताई तुला काहीच कामं नाही आहेत का. मला हे नाही कळत की माझं चॅनल हे 5 वर्षापासून आहे. म्हणजे आजचं चॅनल नाही आहे माझं. आणि किती सगळे माझे क्लिनिंग ब्लॉग व्हायरल गेलेले आहेत, किती सगळे माझे ऑर्गनायझिंग ब्लॉग व्हायरल गेलेले आहेत. जर ते म्हणजे कामं नसते मला तर ते ऑर्गनायझिंग ब्लॉग इतके चांगले नसते किंवा क्लिनिंग ब्लॉग नसते माझे. आणि ह्या सगळ्या गोष्टी नसते. म्हणजे जे पण तुम्हाला घरी दिसते ते सगळं मेड नाही करू शकत. म्हणजे जे पण क्लिनिंग दिसते किंवा ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे माझं घर मी व्यवस्थित, त्या सगळ्या गोष्टी मेड करू शकत नाही. तुमच्याकडे मेड कितीही असल्या तरीही त्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तर आहे माझ्याकडे हाऊस हेल्पर, त्या येतात आणि त्या मला काही काही कामांना हेल्प पण करतात. पण प्रत्येक काम त्या नाही करू शकत, त्यामुळे मलाच करावं लागते. आता प्रत्येक वेळेला ते रुटीन ब्लॉग बोर होतं म्हणून रुटीन ब्लॉग मी शूट करत नाही. कारण आधी माझे रुटीन ब्लॉगच राहायचे. आणि रुटीन म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत काय मी करते ते सगळे ब्लॉग राहायचे. तर त्या सगळ्यांमध्ये आता प्रत्येक जण, आता माझं 5 वर्षापासून एकच एक रुटीन, प्रत्येकाचं वेगवेगळं रुटीन तर नसूच शकते. रोजचं तेच रुटीन सगळ्यांना माहिती आहे रुटीन कसं आहे माझं. तर सगळेजण बोर होतात ते सगळ्या गोष्टी बघून. म्हणून मी वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर होप तुम्ही समजून घ्या. आणि हो, त्यांना रिप्लाय पण मिळाला असेल की कामं नसतात, तर त्यांनी जे ओल्ड ब्लॉग आहेत माझे ते बघून घ्याल, कामं आहेत की नाही आहेत मला. असं काही हरकत नाही. म्हणजे त्यांना नसेल माहिती म्हणून त्यांनी, जर नवीन जॉईन झालेले असतील तर त्यांना हेच ब्लॉग दिसते असतील म्हणून त्यांनी क्वेश्चन केला असेल. तो मला त्याचं वाईट वगैरे काही वाटलं नाही. मी फक्त त्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला. आणि हो, तुम्हाला आणखी वैभवच्या आणि शुभमच्या लग्नाबद्दलचे क्वेश्चन्स होते. जसं की तुम्हाला पहिला क्वेश्चन हा होता की दीपाली म्हणजे माझ्या माहेरचे वगैरे वैभवच्या लग्नात आले नाही. तर तुम्ही माझा ब्लॉग, मिनी ब्लॉग पण बघितला. आणि मी मोठा ब्लॉग जरी शेअर नाही करू शकली पण मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आलेले आहेत सगळे. लग्नाला सगळेजण होते, फक्त ते लोक हळदीला नाही आले. त्याचं पण एक रिझन आहे. जे माझे ओल्ड फॉलोअर्स आहेत ना, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना माहिती आहे की थोडं मोठ्यांचे वाद आहेत. म्हणजे मावशीकडचे आणि आमच्याकडचे ते. पण त्या मोठ्यांच्या वादामध्ये आम्ही लहाने कधीच पडलो नाही. तुम्ही बघितलं असेल की वैभवही नेहमी माझ्याकडे येतो, गौरवही येतो, किंवा मग आम्हीही तिकडे जाणं, आमचं येणं सगळं सुरू राहते. इवन पुण्याला जाणं वैभवचं किंवा मग सगळ्यांचं ते पण इकडे येणं जाणं, म्हणजे मुलांचं सगळ्यांचं सुरू राहते. जर असंच असतं तर आम्ही याला नसतो गेलो. म्हणजे सगळेजण काही वाद खूपच मोठे असते तर ते याला लग्नाला पण नाही आले असते. फक्त ते आदल्या दिवशीपासून यासाठी नाही आले की घरच्यांचा पण मान ठेवणं खूप गरजेचं आहे. घरच्यांचा मान ठेवणं गरजेचं आहे. त्यांना जर काही गोष्टी नसतील पटल्या तर
म्हणून त्यांचा मान ठेवून म्हणून ते आदल्या दिवशी नाही आले. पण घरचे एवढे मूर्ख नाही आहेत की मोठे पण की ते लग्नाला पण नाही पाठवतील किंवा लग्नाला पण नाही म्हणतील, बोलतील. तर त्यामुळे सगळेजण लग्नाला आले होते. तेवढी माणुसकी सगळ्यांमध्येच असते. आणि प्रत्येकाच्या घरी म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना, तसंच आहेच. प्रत्येकाच्या घरी काही ना काही छोटे मोठे वाद असतातच. तर त्या वादाला न घेता, आता मोठे पण काही दिवसानंतर समजतीलच, पण आता आम्ही इतकंही मोठं झालं नाही की त्यांना समजवायला, पण आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच ते सगळेजण तुम्हाला एकत्र दिसतीलच. आणि बाकी तर काय सांगायचं होतं मला, शुभमच्या लग्नाचं बद्दल बोलले होते की शुभमच्या लग्नात तुम्ही एन्जॉय केला, वैभवच्या लग्नात एन्जॉय नाही केला. तर यांची तब्येत खूप खराब झालेली होती वैभवच्या वरातपासूनच, तर त्यामुळे आमचा इतका एन्जॉय झाला नाही, ऑनेस्टली सांगते. म्हणजे माझा तर बिलकुलच नाही झाला. मी इतकी टेन्शनमध्ये होती, माझ्या चेहऱ्यावरही दिसत असेल तुम्हाला की मी त्या लग्नात बिलकुलच एन्जॉय नाही केला. म्हणजे वैभवच्या लग्नाचं इतकं स्वप्न होतं माझं, पण वैभवच्या लग्नात माझा बिलकुलच एन्जॉय झाला नाही. म्हणजे मी तयारी सुद्धा करून ठेवली होती, मी अशी हेअरस्टाईल बनवेल, मी हे करेल. एकतर माझी हेअरस्टाईल पण त्या दिवशी बरोबर झाली नव्हती, किंवा माझं मेकअप पण मी म्हणजे पहिलं मेकअप केलं, धुतलं, मला ते पण आवडलं नाही. दुसरं मेकअप केलं, ते पण आवडलं नाही. म्हणजे मला त्या दिवशी माहिती नाही, माझं मूडच नव्हतं बिलकुलच. आणि यांची तब्येत खराब असल्याच्याने रात्रभर माझं जागरण झालेलं होतं. म्हणजे वरातला मी झोपलीच नाही ज्या दिवशी. वरात जेव्हा ज्या दिवशी झाली ना, त्या दिवशीच यांना रात्रीला ताप चढला. तर मग त्या दिवशी पूर्ण रात्रभर मला झोप लागली नाही. त्यामुळेही माझ्या चेहऱ्यावरती दिसून येतच होतं. बिलकुलच खुश नव्हती मी त्या दिवशी. त्याचं लग्नाचं जे मुहूर्त होतं ना, ते सकाळी पण त्याचं लग्न होतं. म्हणजे सप्तपदी वगैरे सकाळीच आटपून घेतली त्यांनी. आणि नंतर जे मेन लग्न होतं ना, ते संध्याकाळचं होतं. तर तो 2-2 लग्नाचं ते सगळं म्हणजे धावपळ आणि काय म्हणतात त्याला, खूप सकाळी होतं लग्न. तर त्यामुळे एकतर माझी रात्रभर झोप नाही झाली, त्यात सकाळी उठली आणि धावपळ माझी सुरू होती इकडची तिकडे. म्हणजे मी कार्यालयात गेली, त्यानंतर मग घरी येणं, 2-2, 3-3 वेळ तिकडनं चक्कर मारणं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बिलकुल माझं मूड नव्हतं आणि माझं काहीच इच्छा नव्हती की मी लग्न व्यवस्थित अटेंड, म्हणजे फक्त मी प्रेझेंट होती, माझ्या डोक्याने प्रेझेंट नव्हती. कारण माझं सगळं मन घरी. हे पण आले थोड्या वेळाने, म्हणजे यांनी पण थोडे रेडी पण झाले होते. ते दिसले पण, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलेच असतील. आम्ही सगळ्यांनी गोल्डन घातलेलं होतं. तर ते थोड्या वेळ रेडी पण झाले. आणखी त्यांना म्हणजे जोपर्यंत समजा टॅबलेटचा असर राहतो तोपर्यंत ते व्यवस्थित होते. नंतर मग लगेच त्यांना आणखी फिवर चढला, मग आणखी ते इकडे तिकडे झोपले. तर त्यामुळे माझं मन बिलकुलच लागत नव्हतं. तर त्यामुळेच माझी ती इच्छा नाही झाली. मग आम्ही रात्रीला जसं लग्न लागलं रात्रीचं तसंच लगेच निघून आलो. मग अकोटला आलो. मग अकोट नंतरचे जे ब्लॉग तुम्ही बघितलेलेच आहेत. तर ते तसं झालं होतं. म्हणजे जेवढी माझी इच्छा होती त्याच्या लग्नात एन्जॉय करायची, ती इच्छा माझी मनातल्या मनातच राहिली. मग आलं शुभमचं लग्न. तर शुभमच्याही लग्नात, म्हणजे शुभमच्या लग्नात का नाही आम्ही आधी म्हणजे गेलो आणि किंवा का, ह्या सगळ्या गोष्टी सांगते तुम्हाला. काय झालं, शुभम माझ्या सख्ख्या मावशीचा मुलगा. त्या मावशीचं आम्ही विषय आजपर्यंत, त्या मावशीला तुम्ही बघितलं पण नाही, त्या विषयही नाही काढला त्या मावशीचा आजपर्यंत आम्ही. का नाही काढला ते पण सांगते. की ती मावशी जसं शुभमला जन्म दिला तशीच ती मावशी म्हणजे तिची डेथ झाली. तर त्यामुळे ती मावशी आता जिवंत नाही आहे. तर शुभमची जी आई तुम्ही आता बघितली, ती आई त्याची सावत्र आई आहे. पण आम्हाला असं कधीच वाटत नाही की आमची मावशी आता जिवंत नाही आहे आणि ती त्याची सावत्र आई आहे, असं कधीच आम्हाला फील त्या मावशीनी पण नाही करून दिलं. आणि त्याला पण फील नाही झालं की आपली आई नाही आहे म्हणून. म्हणजे त्याला स्वतःच्या आईचं प्रेम नाही मिळालं, पण जी त्याची आई आहे तिने त्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. म्हणजे आता जेवढेही लोक ओळखतात त्यांना ते माहिती आहे की, सगळ्यांना हे माहिती आहे की शुभमला त्याच्या आईनी जितकं प्रेम दिलं तितकं कोणीच प्रेम नाही दिलं असेल. आणि राहिली काकाजींची गोष्ट, तर काकाजींची पण काही वर्षानंतर डेथ झाली. तर त्यामुळे त्याला आई पण नव्हती, स्वतःच्या जन्म दिलेली आई, जे आई आहे पण जन्म दिलेली आई नाही आणि वडील पण नाही. तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता आम्हाला तिथे आम्ही गेलो असतो तर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या असत्या. म्हणून आम्ही, म्हणजे मी तर, माझा तर जाण्याचा प्रश्नच नाही आला. आई पण खूप कमी जायची, तर त्यामुळे आम्ही जातच नव्हतो. ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या शुभमच्या लग्नाच्या बाबतीत विचारल्या गेल्या होत्या की सख्ख्या मावशीच्या घरी 25 वर्षानंतर म्हणते तू गेलेली आहे. 1-2 कॉमेंट्स अशा होत्या की असं कसं होऊ शकते की तू सख्ख्या मावशीकडे 25 वर्षानंतर गेली, म्हणून का नाही गेली याचं रिझन पाहिजे होतं सगळ्यांना. तर तेच रिझन होतं की मावशी पण नव्हती माझी आणि हे पण नाही. पण आमची जी दुसरी मावशी आहे
तिने आम्हाला कधीच जाणीव दिलं नाही. तिने प्रत्येक फंक्शन इकडचे अटेंड केले, पण ते एक मनात जाणीव असते ना की अरे यार असं आहे, तिकडे गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींची आठवण येणार. म्हणून मग माझी आई ती खूप कमी जायची, पण शुभमला तिने प्रत्येक फंक्शन आमच्याकडचं अटेंड करायला लावलं, आमच्या तेवढाच क्लोज ठेवायला लावलं. पण ते होतंच थोडं, शुभम जेवढा आमच्या क्लोज नाही आहे ना तेवढा त्याच्या आईच्या तिकडच्या माहेरच्या क्लोज आहे. तर त्यामुळे ते आम्हाला पण इतकं नाही वाटत. आम्हाला तर उलट खुशी आहे त्या गोष्टीची की तो तिकडे जास्त जवळ आहे आणि तिकडच्यांच्या जास्त म्हणजे तिकडचे जास्त धावून येतात त्याच्यासाठी. कारण इकडच्यांचे एक तर त्यांची मुलगी गेल्यानंतर म्हणजे समजा माझे आजोबा वगैरे, तर त्यांना ते दुःख होतंच आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आतमधल्या इतक्या सांगायची गरज नाहीये. पण एक हे आहे की तुम्हाला माहिती नव्हतं किंवा ती मावशी कधी दिसली नाही तुम्हाला, म्हणून मी सांगते की ती मावशी आहेच नाही या जगात, म्हणून ती दिसली नाही तुम्हाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आतल्या. आता ज्यांना माहिती आहे, जे क्लोज आहेत, रिलेटिव्ह आहेत, ते सगळे त्यांना माहिती आहे की त्याच्या आईने त्याला किती प्रेम दिलं, त्याच्या आईच्या भरोश्यावर तो आज जे पण आहे ते आहे आणि किती त्या व्यक्तीने स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यासाठी. आणि त्या म्हणजे समजा त्या मावशीला तर हॅट्स ऑफ आहे यार. म्हणजे सगळं काही तिने इतकं सगळं मॅनेज केलं आणि मुलांचे म्हणजे आता समजा शुभमचं लग्न तिने स्वतःच्या भरोश्यावर केलं, सगळं काही केलं. तर खूप चांगलं वाटलं आम्हाला त्या सगळ्या गोष्टी. आणि तिथे जाऊन पण इतक्या वर्षानंतर गेली मी, पण तिथे जाऊन सगळं मस्त वाटलं. आमची खूप इच्छा होती तिथे थांबायची, पण म्हटलं जाऊ द्या. म्हणजे त्या दिवशी पाऊस आला, आम्ही लगेच सगळेजण घरी आलो, पण परत तिकडे गेलो. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, लग्न खूप एन्जॉय केलं आणि खूप छान झालं त्याचं लग्न. पण आम्हाला खूप चांगलं वाटलं, सगळं काही मस्त आटोपलं. आणि तुम्ही ब्लॉग वगैरे तर बघितलेलेच आहे. होप तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील की काय काय आहे, काय काय नाही. आणि यानंतर तुमचे गैरसमज असे होतील नाही म्हणून मला खूप दिवस सांगायचं होतं. म्हणजे यात लपवण्यासारखी काहीच गोष्ट नाही. काय होत होता की वेळच नव्हता मिळत की मी तुम्हाला बसून अशी काही गोष्टी सांगेल म्हणून. असं लपवण्यासारखं काहीच नाही. दीपालीला जरी विचारलं तर दीपालीही सांगेल. असं आम्ही कुठेच लपवून ठेवत नाही ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आम्ही सगळेजण इझिली सांगू शकतो ह्या गोष्टी, कारण आम्हाला असं वाटतं की काही मोठ्या गोष्टी नाही आहेत ह्या आणि खूप अशा वाढवण्यासारख्या पण गोष्टी नाही आहेत किंवा वाद वाढतील ह्या गोष्टींमुळे. असं काही गोष्टी आहेतच नाही. आणि कोणालाही विचारलं तुम्ही, तिकडेही विचारलं तर सांगतील आणि इकडेही विचारलं तर सांगतील. असं खूप मोठ्या अशा गोष्टी नाही आहेत आणि किंवा खूप मोठे वाद आहेत असं पण नाही आहे. पण ठीक आहे, मोठे समजतील लवकर. होप आम्ही तर अशीच अपेक्षा करून आहोत की ते लवकर समजतील आणि लवकरच सगळं काही व्यवस्थित होईल. आणि देवाच्या भरोश्यावर ते सगळे लवकर बरोबर हो आणि सगळेजण परत आधीसारखे एकत्र येऊ. बस हेच होतं सगळं सांगणं. आणि होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल, सगळ्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील. तर चला मग आता इथेच ब्लॉगला थांबवते. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.